कार मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्षयोद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवराई शहरामध्ये आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की गेल्या 27 जानेवारी रोजी या ठिकाणी बागपिंपळगाव फाट्यावर एका जयमंगल राजू मोरे नावाचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि तो या ठिकाणी जखमी अवस्थेमध्ये दुसऱ्या दिवशी सापडलेला आहे आणि ॲम्ब्युलन्सने त्याला गेवराई शहरामध्ये विविध दवाखान्यामध्ये दाखवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तब्येत सिरियस असल्याने त्याला ताबडतोब संभाजीनगर या ठिकाणी घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि 7 दिवसानंतर उपचार सुरू असताना त्या तरुणाचा 7व्या दिवशी या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आणि घरच्यांनी पोलीस प्रशासनाकडे विनंती देखील केलेली आहे. विविध राजकीय पुढाऱ्याकडं, अधिकाऱ्याकडं त्यांनी या ठिकाणी आमची चौकशी व्हावी म्हणून त्यांनी मागणी केली होती, मात्र पोलीस प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत अपघात आहे असं अनेकांनी त्यांना समजून सांगितलं होतं, मात्र घरच्यांची अशी इच्छा आहे की तो अपघात नसून तोचा घात केलेला आहे आणि याची सखोल चौकशी करण्यासाठी या ठिकाणी त्याचे आजोबा आहेत, आईवडील आहेत, नातेवाईक आहेत आणि त्यांचं जो प्रॉपरचं गाव आहे घनसावंगी तालुक्यामधील कंडारी या गावचे ते रहिवासी आहेत आणि गेल्या 6 वर्षापासून ते गेवराई शहरातील सावतानगर या ठिकाणी राहत आहेत. एकूण एक मुलगा आहे, 25 वर्षाचा तरुण, घरामध्ये करता होता आणि तो गेल्या 3 महिन्यापासून एका कंपनीमध्ये देखील तो काम करत होता. आणि कशा प्रकारे त्याचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, घरच्यांची काय संशय आहे, आपण या ठिकाणी सविस्तरपणे या ठिकाणी त्यांच्या आई, आजोबा आहेत, नातेवाईक आहेत, वडील आहेत, आपण त्यांच्याकडे सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. तुमचं नाव सांगा अगोदर. आता बनसी मरिबा पारवे, राहणार कुठले तुम्ही? कंठारी आंबड. काय सांगाल तुम्ही, कशामुळे दुर्दैवी ही घटना घडलेली आहे, काय वाटतंय आपल्याला? ते तिकडं जे त्याला फोन आला होता आणि ते तिकडे जे गेला तर त्याला फोन लावला त्याच्या आईनं, पण ते फोन उचललाच नाही. तर मग तो त्याला घात झाला का काय हे आता हे आम्ही काय सांगा. ती मोबाईलचा लॉक उघड्यावर कळलं की फोन कोणाचा होता, काय होता. किती वर्षाचा तरुण तुमचा नातू होता बरं? 25 वर्षाचा होता. काय उद्योग करत होता तो गेवराई शहरामध्ये? कुठे ते याच्या सोलार कंपनीमध्ये कामाला होता. हां. किती दिवसापासून कामाला होता तो तिथं? 3 महिने होते त्याचं कामाला. काय वाटतं आपल्याला आता आम्हाला तर काय आता हे फोन त्याला शेवटचा आलेला जर आम्हाला जर कळलं तर मग तिथून पुढं आम्ही सांगू शकतो की, पण आता हे घातपातच आहे. बरं, तुम्ही पोलीस प्रशासनाकडे गेले होते का, अर्ज दाखल केला होता का? हो, गेलो होतो, पण ते वेगळंच बोलत आहेत असं, म्हणजे खरं काम नाही, म्हणजे असं वेगळंच काम बोलतात की ते पेलाचं असन, ते पाडाचं असन, अमुकच असन, तमुक असं त्यांचं म्हणणं आहे. आता काय इच्छा आपली, काय केलं पाहिजे? पोलीस प्रशासनाने आपल्याला काय सहकार्य केलं पाहिजे? त्यांचे आम्हाला असं सहकार्य करावं की त्यांनी जे काही आमच्या काही त्याची आई हे जे काही म्हणते ते त्यांनी त्याचं हे विचार करावा आणि काळजीपूर्वक आमचं. किती वेळेस गेले तुम्ही? आता जवळजवळ 10-15 दिवस झाले घटना घडलेली. पोलीस प्रशासनाकडे किती वेळेस तुम्ही चक्रा मारले? 2 ते 3 वेळेस गेलो होतो आम्ही. काय म्हणणं आलं त्यांचं? ते चालू आहे आमचा, आम्ही आमच्या परिणाम करतो, पण ते त्यांनी जे काही आम्हाला ते हे दाखवले होते CCTV, तर ते बस स्टँडचे दाखवले होते, पण आमच्या त्या मुलाचं इकडून होतं, इकडे CCTV आहेत विठ्ठल दवाखान्याला, तर तिकडे नाही दाखवला CCTV आम्हाला. बरं, मुलगा म्हणजे दिवसा गेला होता बाहेर का रात्री गेला होता? रात्री गेला. हां. मग तुम्हाला कधी घटना कळली ही? आम्हाला त्याच्या आईला त्याच्या आईचा तर फोन चालू होता, पण उचलला जात नव्हता. मग कुणीतरी व्यक्तीनं ते फोन उचलला की लाईट दिसतो बाबा खड्ड्यामध्ये, मग त्या व्यक्तीनं तर त्याच्या आईला फोन केला की मी बोलतो आहे अमुक अमुक, तुमचा मुलगा इथं पड्याला आहे. त्या ॲम्ब्युलन्स अमुक त्या माणसाने बोललेली. मग त्याची आईन ते तिथं जावं तिथं पोहोचले. मग त्याने दवाखान्यात त्याने नेले, पण घेतलं नाही. बीडला गेले, तिथं नाही, मग संभाजीनगरला गेले. सोबत कोण त्याचा मित्र वगैरे कोणी होतं का? त्याचा मित्र कोणी नव्हता, संघ कोणीच नव्हता. हे मुलाचे आईवडील आहेत. तुमचं नाव सांगा अगोदर. माझं नाव रेखा राजू मोरे. आता तुम्ही 6 वर्षापासून गेवरात राहताय. हो. कशी घटना घडली, काय संशय आपल्याला?
माझा तर संशय आहे की त्याला कंपनीतल्या लोकांनी फोन करून बोलवलं, ते कामावर नुसता डब्बा ठेवला आणि लगेच आलो म्हणला मी अर्ध्या तासात जाऊन येतो, आणि तो लगेच निघून गेला घराच्या बाहेर. आणि तो परत 10:30 वाजेपर्यंत येतो म्हणून सांगून गेला आणि तो परत घरीच नाही आला. मी रात्रभर फोन लावत होते, त्यांनी माझा फोन एकही उचलला नाही. आणि पहाटे 4 वाजता डायरेक्ट ॲम्ब्युलन्सवाल्या मुलांनी त्याचा फोन उचलून मला सांगितलं की तुमचा मुलगा इथं पडलेला आहे. तेव्हा मी माझ्या जावयाला घेऊन तिथं जाऊन उचलून घेऊन आले. तर कुठल्याही दवाखान्यात त्याला न घेता मी बीडला घेऊन गेले. बीडवाल्यांनी सुद्धा त्याला काहीच नाही केलं. डायरेक्ट म्हणलं तुम्ही संभाजीनगरला घेऊन जा. मी संभाजीनगरला घेऊन गेले आणि तिथे 5 दिवस त्याचा उपचार चालू असताना 1 तारखेला त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर मी घेऊन आले पोलिसाकडे जाऊन. पोलिसांनी आमची अर्धवट नोंद घेतली आणि आम्हाला फक्त सांगितलं की आम्ही आमचा शोध चालू आहे एवढं सांगतात. आम्हाला आमची तक्रार कशी घेतली माहीत नाही, आम्ही काही शिकलेलो नाही काय नाही, पण जे घडलं ते मी त्यांना सांगितलं आहे. पण त्यांनी काय लिहिलं मला काय माहीत नाही. त्याच्यानंतर मग मी सगळ्या लोकांना विचारलं की माझ्या मुलाचं काहीतरी मला हे करा, कारण कंपनीतच कामाला जात होता माझा मुलगा आणि सगळी त्याला गोष्ट कंपनीतच घडलेली आहे हे मला 100% माहिती आहे. कारण तो कामावरून आल्यावर कुठंही जात नव्हता, घरीच राहायचा. पण तो म्हणला मी कामावरून जाऊन मला पैशाला बोलवलं एका माणसाने, मी पैसे घेऊन त्या बाजारसाठी घेऊन येतो असा म्हणून ते निघून गेला आणि परत घरीच नाही आला. तुम्ही फोन लावण्याचा प्रयत्न केला होता का? मी रात्रभर माझे फोन चालू होते, अर्ध्या 1 तासाला फोन चालू होता माझा. त्यांनी जसा बाहेर गेला तसा माझा एकही फोन उचललेला नाही आणि फोनच घेतलेला नाही. डायरेक्ट सकाळी मला पहाटे 4 वाजता मी फोन केला त्याला, तर ॲम्ब्युलन्सवाला मुलगा तिथं होता. त्यांनी फोन मला उचलला आणि मला काकू तुम्ही कोण आहेत काय म्हणलं, ते चाय बोलते. डायरेक्ट ते मला तुमचा मुलगा पडलेला आहे खड्ड्यामध्ये, तुम्ही इथं या. मग मी माझ्या मुलाला जावयाला घेऊन गेले आणि त्याला वरी काढलं आणि ॲम्ब्युलन्समध्येच टाकून त्याला मी आणि 2-3 ठिकाणी हिंडले तर घेतलं नाही त्याला दवाखान्यात. त्याच्यानंतर बीडला पण गेले, बीडला पण नाही घेतलं आणि मग डायरेक्ट संभाजीनगरला गेले मी तिथं त्याला घेऊन. बीडला संभाजीनगरला 4-5 दिवसच राहिला तो. 27 तारखेला झालेली घटना आहे, पण मग मी 28ला तिथं गेले बुधवारी. त्याच्यानंतर 1 तारखेपर्यंत तो राहिला. मग दुसऱ्या 1 तारखेला दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांनी शेवटचा श्वास घेऊन श्वास सोडला. त्यांनी राहिलंच नाही परत. डॉक्टरांनी माझा मुलगा मला सगळं सांगायचा प्रयत्न करत होता आणि मला त्याची भाषा कळली. पण मला त्यांनी 2दा मला जेवायला दे म्हणून असं सांगितलं, पाणी दे म्हणला. आणि त्याच्यानंतर मला वही पेन मागत होता, नावं सांगत होता आणि असे बोटं त्यांनी मला केले. मला त्याची भाषा सगळी कळली पण बोलता येत नव्हतं त्याला. त्यांनी मला सगळं सांगितलं काय त्याच्यासोबत काय घडलं, पण बोलता नाही आलं त्याला, पण मला त्यांनी सगळं सांगितलंय. बरं, जेव्हा ही घटना तुम्हाला कळली तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी गेलात. बरं, त्याला काय मार होता का त्या ठिकाणी आणि कुठं कुठं मार लागला पाहिलं तुम्ही त्याला? मला असा मार वाटत नव्हता की ते एवढं सिरियस असेल म्हणून मला वाटलं इथल्या दवाखान्यात तो बरा होईल. पण म्हणून मी या दवाखान्यात घेतलं नाही. नंतर मग मी घाबरले की मार तर कुठं दिसत नाही किंवा एवढा सिरियस कसा आहे. मग डॉक्टरांनी सांगितलं की त्याला मेंदूला मार आहे, छातीत मार आहे, पोटात मार आहे. त्यांनी सांगितलं मला, नंतर मला माहीत झालं. आणि मणक्याला सुद्धा मार आहे त्यांनी असं सांगितलं. त्याचा मार दिसून येत नव्हता पण त्याला मुका मार खूप होता. त्याच्याकडे मोटरसायकल होती का पायी होता बरं तो? नाही, त्याला गाडी होती. बरं, मग गाडीचं काही नुकसान वगैरे काही? नाही, गाडी जशाला तशीच गाडीला काहीच झालेलं नाही. त्याचा मोबाईल गाडी सगळी व्यवस्थित आहे आणि ते त्यालाच कसा एवढा मार लागतो तेच कळत नाही. काही समोरच्या वाहनाचा काही तपास लागलाय का नाही, आपल्याकडे? अजून समोरचं वाहन काहीच नाही. पोलिसांनी बघितलंय का नाही बघितले आम्हाला काही सांगितलेलं नाही. आम्ही विचारतो जाऊन तरी आम्हाला म्हणतात आम्ही चौकशी करतो पण आम्हाला काहीच अजून आधार दिलेला नाही त्यांनी. आपण आतापर्यंत किती वेळेस गेलात पोलीस स्टेशनला? 4 तारखेपासून चक्रा मारते त्यांच्याकडं. तेव्हा 5-6 तारखेला त्यांनी आमच्यावर नुसतं काय लिहून घेतलं मला माहीत नाही. पण मी जे घडलं ते सांगितलं त्यांना, पण त्यांनी काय लिहिलं त्यांनाच माहिती. मला काय येत नाही, काही कळत बी नाही लिहिता वाजता बी. काय आपल्याला काय वाटतंय, काय पोलीस प्रशासनाने तुम्हाला सहकार्य केलं पाहिजे, कशामुळं? डायरेक्ट पोलीस स्टेशनाने जायचं, जिथं काम करत होता तिथं जाऊन बघायचे, त्याचे कॅमेरे चेक करायचे आणि काय झालंय त्यांनी गुन्हा दाखल करावा आणि मला जे सत्य असेल ते सांगावा आणि त्यांनी त्यांचं काम करावा.
तर आता तुमच्याकडे मोबाईल सापडला आहे मुलाचा, मोबाईलमध्ये कोणाचे फोन आले काय, त्याच्यामध्ये कॉल रेकॉर्डिंग काय आहेत का, असं आढळल्यात का आपल्याला? ते फोनला लॉक टाकलेलं आहे, आम्हाला काही लॉक उघडता आलं नाही. आणि पोलीस लोक डायरेक्ट म्हणजे तुम्ही त्याला सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर हाणल्यावर त्याच्यात फोन कोणाचा आला हे काय मला कळणार आहे. त्याच्यामुळं मी काय सॉफ्टवेअर मारलं नाही, जसाच फोन माझ्यापाशी आहे. हां, जेव्हा ते फोन खोलीन कोणाचा फोन आलता तेच असू शकतं माझ्या मुलाचा गुन्हेगार, तेच असू शकतं, दुसरं कुणीच असू शकत नाही. हां, त्याचं काय किती कारण? महिन्यापासून तो कामाला होता बरं? माझा मुलगा 3 महिने काम करत होता तिथं. 3 महिने काम करत होता माझा मुलगा. 3 महिन्याचा पगारही त्यांनी फोनपेला टाकला अगोदर, नंतरच्याला हातात कॅश आणून द्यायला आमच्या फोनपेला नाही टाकला त्यांनी पगार पण. आणि फोन करून बोलायचं काय कारण आहे त्यांच्यावाला, घरी ड्युटीहून आल्यावर गरजच नाही फोन लावायचं, पण त्यांनी फोन करून परत बोलावलं आणि तो निघून गेला. तुमची इच्छा आहे मोबाईल चेक झाला पाहिजे? हो, माझी तरी इच्छा आहे की मोबाईल चेक झाल्याशिवाय आम्हाला काहीच कळणार नाही कोणाचा फोन आला होता म्हणून. हो असं वाटतंय घातपात झाला असं वाटतंय? हो, 100% मला वाटते माझ्या मुलाचा घात केला आहे, घातच झालेला आहे, बाकीचं काहीच नाही. डायरेक्ट त्यांनी कंपनीकडे जावा आणि कंपनीवर केस टाकावा आणि सगळं कंपनीचं चौकशी करा माझ्या मुलाची. हो, तुम्ही बोल या पुढे थोडं. तुमचं नाव सांगा बोल. माझं नाव शीतल राजू डोळस. तुम्ही कोण आहेत मुलाचे? मी मावशी त्याची. काय सांगाल, आता दुर्दैवी घटना घडली, 25 वर्षाचा तरुण म्हणजे करता तरुण गेलेला आहे, काय वाटते आणि काय केलं पाहिजे पोलीस प्रशासनाने? पोलिसांनी आम्ही एकतो गेलो त्या दिवशी 3 दिवस साहेब नाहीच म्हणले. आम्हाला काय पोलिसांनी सहकार्य नाही केलं. आम्ही मदत मागायला भरपूर जणाकडे गेलोत, तर आम्ही ज्याच्याकडे मदत मागायला गेलो ते म्हणतात पुरावा आहे का तुमच्याकडं. तर आमच्याकडं जर पुरावा असता तर आम्ही तुमच्याकडे कशाला आलो असतो. आणि पोलिसांनी बी काय आम्ही त्या दिवशी शिकलेलं नसल्यामुळं त्यांनी काय केलं, FIR काय फाडलंच नाही, डायरेक्ट ते अर्ज घेतला आणि काय लिहिलं काय नाही आम्हाला कळलंच नाही, आम्ही परत आलोत. आणि मग दुसऱ्या दिवशी बी त्यांनी बोलिलं तर ज्या रस्त्याने तो जातो त्या रस्त्याचा त्यांनी कॅमेरा चेक केला नाही, आम्हाला भलतात दुसरीकडला कॅमेरा दाखविला आहे त्यांनी. तर आम्ही त्यांना म्हणलो की इकडून आमचा मुलगा जातोय तुम्ही इकडून कॅमेरा चेक करा, तर त्यांनी काय केला नाही कॅमेरा चेक. मग आमचं म्हणणं एवढं आहे, त्या दिवशी आम्ही अर्ज जर देत होतो पोलीस स्टेशनला, तुम्ही कंपनीच्या मालकाला फोन लावला आहे, मग तो तुम्हाला त्याच वेळेस म्हणलाय ना की आम्ही ओळखीत नाहीत त्या मुलाला. मग आमचं काय म्हणणं होतं, पोलिसाचं काम नव्हतं का त्याच वेळेस त्या कंपनीला जायचं. तर हे गेले नाहीत, काही नाही, शांत बसले. ते का नाही गेले, मग ह्यांनी काय कंपनीकडून पैसे घेतलेत का आमच्या मुलाचं हे करायला? आमचा संशय नाही, तर आम्हाला 100% खात्री की आमच्या मुलाचा घात झालेला आहे. कारण ॲक्सिडेंटचा तो प्रकारच नव्हता. ॲक्सिडेंट जर झाला असता तर तो रोडला पडला असता. ते 1-2 किलो असं मीटर खाली पार त्या मसून वाट्यात जाऊन पडला होता. मग ॲक्सिडेंट कुठल्या ह्याने म्हणायचं? मग हे पोलीस लोक काय करायलेत, फक्त ॲक्सिडेंट दाखवून बरं ठीक आहे, पण ते चौकशी बी काय करीनात किंवा तिथल्या स्पॉटला जाऊन कॅमेरे चेक करीनात. आम्ही म्हणलं बरं तिथं तुम्हाला कॅमेरा नाही घटला तर तुम्ही थोडंसं पुढे चाला, ते रोडनी दिसन. त्यांनी तसलं काहीसुद्धा केलं नाही. आम्हाला नुसते म्हणतात आम्ही प्रयत्न करू. दुसरी गोष्ट मोबाईलची, तर आम्ही म्हणलो तुम्ही जप्त का करीनात साहेब मोबाईल, तर ते म्हणते सॉफ्टवेअर मारा. तर म्हणलं आम्हाला एवढं तर कळतंय की सॉफ्टवेअर मारल्यानंतर मोबाईलमध्ये काय राहत नाही. मग इकडून तिकडून आम्ही काल बीडमध्ये एक दुकान बघितली, तर ते मोबाईल छापेवाले म्हणले पोलीस स्टेशनचा अर्ज आणा. तर त्या पोलीस स्टेशनच्या साहेबांनी डायरेक्ट आम्हाला अर्ज द्यायला नाकार दिली, म्हणले तुम्ही सॉफ्टवेअर मारा. मग आम्हाला त्याच्यावरूनच संशय आले की हे पोलिसांचंच काहीतरी झालेलं आहे, यांचं मॅनेज. हे कशामुळं आमचं आज नवतारनं मुलगा, गरिबाची परिस्थिती एवढी, त्यांची खाण्याची परिस्थिती असताना बी हे जर उचलेनात म्हणल्यावर आमच्यासारख्या गरिबाला कायदा नाही तर काय फक्त मोठ्याला कायदा आहे का? बरं, आता मोबाईलचं काय, तुमचं काय म्हणणं आहे मोबाईल विषयी? आता आमचं मोबाईल म्हणणं इतकंच काय की ह्यांनी जप्त करायला पाहिजे, त्याच्यातली चौकशी, रेकॉर्डिंग म्हणा, शेवटची फोन करा. पण तो मला मुलगा 1 महिना आधीच म्हणायचा, माझ्याच पशी राहत होता की मावशी मला तिथं काम करायचं नाही, मावशी तिथं काम करायचं नाही. तर आम्ही घरची परिस्थिती असताना काय म्हणलो त्याला की बाळा तू 1 तारखेपर्यंत काम कर, तुझी पगार घे आणि सोडून दे. मग पण तो सतत आम्हाला कंपनीतलं सांगायचा की तिथं पोरं टिकत नाहीत मावशी, तिथं भांडणं होते, असं होते, सारखं म्हणायचा तो. तर आम्ही त्याला म्हणलो एवढा महिना करतो आणि सोडून दे. आणि त्या दिवशी पण तो कुठंच गेला नाही जाताना, कारण त्याच्या खिशात चार्जर नव्हतं, पैसे नव्हते. तो आईला म्हणलं मी बाजारला 1500 रुपये आणतो आपल्याला, आणि आपल्याला उद्या सुट्टी घ्यायची मला पैसे घ्यायला बोललेलं आहे मालकाने म्हणला. तर मग तो आम्हाला पडल्यानंतर त्याच्या खिशात चार्जर भेटलं, पैसे भेटले 2000 रुपये. आणि मग ते एकांत असं पडल्यानंतर म्हणजे त्याला मारच तसा होता की तो ॲक्सिडेंट वाटत नव्हता. तर हे पोलिसांनी आम्हाला काहीसुद्धा सहकार्य केलेलं नाही. तुमचा घातपातावर संशय आहे समजायचं? हां, एकदम 100% आहे. हाई म्हणजे हाईच आमचा संशय नाही. आमची 100. त्याला मारच, त्याचा मणक्याचा गॅपचा असा तुकडा पडला, त्याच्या छातीवर, हृदयावर मारा, पोटामध्ये असं आतडं तुटलं की त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता.
तरी पण ह्या पोलिसांनी हे नाही दिले. झालं आम्हाला तिथं घाटीमध्ये बी डॉक्टरनी सहकार्य केलं नाही. तो पेन वही मागत होता, आईला खुनकीत होता, 4 बोटं केले, मला 4 जणांनी मारलं, खुनकीत होता दिवसभर, पेन वही द्या, पण आम्हाला कुणीही सहकार्य केलेलं नाही. आमची मागणी एवढीच आहे, पोलीस स्टेशनला गेवरायच्या तुमच्या ज्याने होत असलं तर सांगा. आज आम्ही तिथं बसणारच, आम्ही तिथून उठणार सुद्धा नाही तर मग त्याची आई काही पण तिथं जीवाचं बरं वाईट करून घेणार. आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे. आजोबांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, आईने दिलेली आहे आणि मावशीने देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. 6 वर्षापासून ते गेवराई शहरामध्ये मावशीकडे राहत आहेत. 3 महिन्यापासून तो एका कंपनीमध्ये काम करत आहे. कामाचा पगार देखील त्यांनी घरी दिलेला आहे आणि अचानक त्याला बाहेरून फोन येतो आहे आणि तो जेवण करता करता फोन आल्यानंतर तो बाहेर जातो आहे आणि त्याचा या ठिकाणी घातपात होतो आहे असा यांचा संशय आहे. आणि रात्रभर त्या ठिकाणी तो जखमी अवस्थेमध्ये असताना कुणीही त्याला मदत केलेली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ॲम्ब्युलन्सवाल्याने स्वतः त्याला मदत करून त्यांनी घरच्यांना कॉन्टॅक्ट केला आणि घरचे त्या ठिकाणी उपस्थित झाले. गेवराई शहरामध्येच विविध ठिकाणी दवाखान्यामध्ये उपचार करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र गेवराईच्या दवाखान्यात डॉक्टर लोकांनी त्याला सिरियस असल्याने घेतलं नाही. नंतर त्यांनी बीडला देखील उपचारासाठी प्रयत्न केले, मात्र बीडच्या सुद्धा डॉक्टरने त्यांना सिरियस असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरला घेण्याचा सल्ला दिला आणि त्या ठिकाणी घाटी रुग्णालयामध्ये गेल्या 5-6 दिवसापासून तो तरुण उपचार सुरू असताना शेवटच्या दिवशी त्यांनी आपले या ठिकाणी उपचाराची साथ सोडलेली आहे आणि त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. घरच्याचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणचा जो झालेला आहे तो अपघात नसून तो एक प्रकारचा घात आहे आणि त्याला मारहाण करण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्या ठिकाणी त्याला विविध ठिकाणी 4-5 ठिकाणी मुक्कामार देखील त्याला दिलेला होता. त्याच्यामुळे त्याचा या मारहाणीतच मृत्यू झाल्याचा असं त्यांचं ठाम मत आहे आणि गेवराई पोलीस प्रशासनाला त्यांचा इशारा आहे, जर त्यांनी याची सखोल चौकशी जर नाही केली तर ते येणाऱ्या सोमवारी गेवराई पोलीस प्रशासनासमोर ते आंदोलन करणार आहेत. या ठिकाणी त्यांच्या मागण्या ज्या आहेत, मोबाईल चेक केला पाहिजे आणि जो आरोपी आहे त्याला शोधलं पाहिजे असं त्या मृत्यू झालेल्या मुलांच्या नातेवाईकाचं म्हणणं आहे. मी मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब. धन्यवाद.